तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण फक्त अर्ज भरणं पुरेसे नसतं, अनेक उमेदवार पात्रता निकष पूर्ण न केल्यामुळे किंवा छोट्याशा चुकीमुळे भरती प्रक्रियेच्या मध्येच बाद होतात। आज आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2026 ची संपूर्ण पात्रता समजून घेणार आहोत। वयोमर्यादा किती आहे, राखीव प्रवर्गाला किती सवलत आहे, 12वी आवश्यक आहे का, उंची किती पाहिजे, छातीचं माप किती असावं, शारीरिक चाचणी कशी असते, कोणती कागदपत्रे लागतात, कोणत्या चुका केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो, या सर्व तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। सर्वात आधी वयोमर्यादेबद्दल बोलूया। महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे। मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सवलत दिली जाते। त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 33 वर्षांपर्यंत असू शकतं। याचा अर्थ असा आहे की जर तुमचे वय नियमानुसार पात्र असेल तरच अर्ज स्वीकारला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो। आता शैक्षणिक पात्रतेकडे आपण लक्ष देऊया। शैक्षणिक पात्रता काय आहे तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांना मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून 12वी म्हणजेच HSC किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेले असणं बंधनकारक आहे। अनेक उमेदवार 10वीच्या आधारे अर्ज करण्याचा प्रयत्न करतात, पण या भरतीसाठी किमान पात्रता 12वी आहे। याशिवाय महाराष्ट्र राज्यातील पद असल्यामुळं उमेदवाराला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणं आवश्यक आहे। आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शारीरिक पात्रता। मंडळी, पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 सेंटीमीटर असावी, छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 84 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे। महिला उमेदवारांची उंची किमान 155 सेंटीमीटर असावी। अनेक वेळा उमेदवार लेखी परीक्षेची तयारी करत असतो, पण शारीरिक निकष पूर्ण होत नसल्यामुळं पुढे जाता येत नाही। त्यामुळं अर्ज करण्यापूर्वी स्वतःची उंची आणि इतर मोजमाप तपासून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाही। आता राष्ट्रीयत्वाबद्दल बोलूया। या भरतीसाठी उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि काही विशेष परिस्थितीमध्ये भारताचं कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनाही सरकार मान्य कागदपत्रांच्या आधारे अर्ज करता येतो। आता वैवाहिक स्थितीबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न येतो। या भरतीसाठी विवाहित, अविवाहित, विधुर आणि विधवा अशा सर्व वैवाहिक स्थितीतील उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो। म्हणजेच लग्न झालं आहे की नाही यावर ही पात्रता अवलंबून नाहीये। आता अनुभवाबद्दल बोलूया। या पदासाठी कोणत्याही प्रकारचा पूर्वानुभव आवश्यक नसतो, म्हणजेच नवीन उमेदवार सुद्धा थेट अर्ज करू शकतात। मंडळी, अनेक जण विचारतात की परीक्षा किती वेळा देता येते। या भरतीमध्ये प्रयत्नांची संख्या मर्यादित नाहीये। जोपर्यंत तुमचं वय आणि पात्रता या नियमामध्ये बसत असते तोपर्यंत तुम्ही अनेक वेळा या परीक्षा देऊ शकतात। परंतु अनेक वेळ कशाला, जी मिळाली भरती त्यातच होऊन जा। आता अर्ज भरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते पाहूया। ऑनलाईन अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरायची आहे। आवश्यक कागदपत्रांच्या स्पष्ट स्कॅन प्रती अपलोड करायच्या आहेत। कागदपत्र पडताळणी वेळी मूळ कागदपत्रे सादर करावी लागतात। चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे किंवा खोटी माहिती दिल्यास उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो, बरं का। आता शारीरिक चाचणीबद्दल एक महत्वाचा नियम समजून घेऊया। शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारच लेखी परीक्षेस पात्र ठरतात। त्यामुळं फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर धावणे, फिटनेस आणि शारीरिक तयारीवरही तितकंच लक्ष द्यावं लागणार आहे। लेखी परीक्षा झाल्यानंतर जिल्हानिहाय आणि प्रवर्गनिहाय कट ऑफ जाहीर केली जाते। त्यामुळे जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे। मित्रांनो, प्रत्येक वर्षी हजारो उमेदवार केवळ पात्रता निकष नीट न वाचल्यामुळे संधी गमावतात। म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा, सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि शारीरिक लेखी परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करा। जे करतायत त्यांना तर काही अडचण येणार नाही। परंतु जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ पोलीस बनू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। महाराष्ट्र पोलीस भरती, सरकारी नोकरी, शासकीय योजना आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी बिंदास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।